राम राम. प्रत्येक घरात बटाट्यापासून वेगवेगळ्या पदार्थांसाठी पांढरा बटाटा वापरला जातो. पण तुम्ही कधी लाल बटाटा वापरला आहे का? लाल रंगाच्या बटाट्याचे आरोग्यासाठी खूप गुणकारी फायदे आहेत. नमस्कार, अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण भाज्यांचा राजा म्हणून सगळीकडे ओळख असलेल्या आलू मटरची भाजी कशी करावी ते पाहणार आहोत. आणि यात आपण लाल रंगाचे बटाटे वापरलेले आहे. लाल बटाट्याचे आरोग्यासाठी काही मी आपल्याला फायदे पण सांगणार आहेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आवडल्यास एक लाईक तो बनता आहे. त्यासाठी इथे मी लाल बटाटे घेतलेले आहे. बघा, हे अशा प्रकारचे असतात, म्हणजे लाल रताळे असतात. साधारण लाल रंग असतो. तर आपले रेग्युलर बटाटे आणि लाल बटाट्यांमध्ये खूप फरक असतो. बटाटे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे, कारण यावरती भरपूर माती असते. सगळ्यात आधी बटाटे कट करून घेऊ. हा बटाटा थोडा कडक असतो. लाल बटाट्याचा साल लाल आणि आतील भाग पिवळासर असतो व बटाटा आकाराने लहान व पातळ सालं असतात. आपल्याला सालासकट फोडी करायच्या आहे, कारण सालांमध्ये भरपूर पोषक तत्व आणि खनिजे असतात. बटाटा कट करून आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे, त्यामुळे बटाटा काळा पडत नाही. फोडी बुडतील इतपत आपल्याला पाणी घ्यायचं आहे. इथे मी एक मिरची, छोटा आल्याचा तुकडा आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. ह्या आपण खलबत्त्यात कुटून पेस्ट तयार करून घेऊ. भाजी करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर मी जाडबुडाची कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घालूया तेल. तर इथे मी साधारण 1 मोठा चमचा भरून तेल घेतलेला आहे. मोहरी घालू. मोहरी तडतडली आहे. आलं मिरची लसूणची पेस्ट घालून अर्धा मिनटं परतून त्यात 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे. ते घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ. कांदा गुलाबी रंगाचा होत आला की त्यात 1 मोठा आकाराचा टमाटर बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. टमाटर लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालू, त्यामुळे टमाटर लवकर शिजतो. टमाटर कांद्यासोबत मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. टमाटर बऱ्यापैकी मऊ झालेले आहे. यात घालूया फ्रेश मटार. आता मटार भरपूर मिळत आहे. इतर वेळेस फ्रोझन मटार वापरले तरी चालतील, पण फ्रेश मटारमुळे अप्रतिम चव येते. झाकण ठेवून मटार 5 मिनटं वाफवून घेऊ. साधारण 5 मिनटं झालेले आहे. मटार पाहू तर मटार बऱ्यापैकी मऊ झालेले आहे. आता यात एक एक करून सगळे मसाले घालू. 1.5 चमचा लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला घालून कांदे आणि मटरसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साधारण 1 मिनिट मसाले परतून घेतलेले आहे. कट केलेले बटाटे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बटाटे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. चवीपुरतं मीठ घालू. टमाटर शिजताना आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी घालावे. यामध्ये आपण टमाटर घातलेला आहे. टमाटरचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये आपण थोडासा गूळ घालू, त्यामुळे खूप छान चव येते. व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊ. आता आपण भाजीवरती झाकण ठेवू आणि झाकणामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. त्यामुळे काय होतं, एक तर भाजी खाली लागत नाही आणि भाजी लवकर शिजते. आपल्याला जर रस्सा भाजी हवी असणार तर त्यामध्ये तुम्ही पाणी घालून शिजवली तरी चालेल. आपल्याला भाजीला मध्ये मध्ये चाळ पण द्यायचं आहे. एक 7 ते 8 मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊ. साधारण एक 5 मिनिटं झालेले आहे. भाजी पाहू. मध्ये मी थोडंसं या भाजीमध्ये पाणी घातलेलं होतं. मला थोडीशी भाजीमध्ये रस्सा हवा आहे, तर हे जे ताटावरचं पाणी आहे हे चांगलं आहे. हे पाणी मी यामध्ये घालणार. ताटावरचं पाणी अजून मी यामध्ये घातलं आहे, थोडीशी अंगी रस्सा भाजी होण्यासाठी. झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊ. झाकणावरचं पाणी जेव्हा आपण भाजीत घालतो त्यानंतर आपल्याला झाकणामध्ये पुन्हा दुसरं पाणी घालायचं आहे. तर हे बटाटे शिजायला वेळ लागतो. भाजी पाहू. वाह, मस्त रंग पण सुरेख आलेला आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे. बटाटे जर शिजले नसणार तर 2 ते 3 मिनिटं तुम्ही अजून बटाटे शिजवून घेतले तरी चालतील. आता यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर इथे मस्त चमचमीत आलू मटारची भाजी बनून तयार आहे. गॅस बंद करूया. ही तर झाली आलू मटारची भाजी. आता लाल बटाट्यात विटॅमिन सी, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे, BP, हार्ट, त्वचा, केसांसाठी उपयोगी. तर मग तुम्ही पण पांढऱ्या रंगाच्या बटाट्यांऐवजी लाल बटाटा वापरून भाजी करून पहा. घरात सगळ्यांना नक्की आवडेल. एकदा केली तर नेहमी नेहमी नक्की करणार.
रेसिपी आवडली असणार तर नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.